याची संधी दिल्याबद्दल. आता सेमीफायनलचं तिकीट मिळालंय. सेमीफायनल मध्ये देखील असाच एक दमदार परफॉर्मन्स आम्हाला पाहायला मिळणार. 100% सर. गेल्या 3 टुर्नामेंट आम्ही हातातनं क्वार्टर फायनलला हारलो. आता 100% फायनल खेळायचा प्रयत्न करू. या ग्राउंड पहिल्यांदाच बक्षिसात आलोय. फायनल तर 100% प्रयत्न असणार आहे. विशिंग यू ऑल दी बेस्ट. नेक्स्ट मॅच साठी खूप खूप शुभेच्छा. तर हा होता मंगेश बलकवडे जो सामना बी ठरला आणि सामन्याला सुरुवात झाली आहे. जाऊया कमेंट्री बॉक्स मध्ये. तुषार आपल्यासोबत जोडले जाणार आहेत. ओव्हर टू यू तुषार. थँक्यू. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म गुरुने मनमा. समस्त ग्रामस्थ माळुंगे आणि बाळुंगे क्रिकेट क्लब माळुंगे आयोजित माळुंगे करंडक आजचा आपण पाहतोय सुपरहिटचा दुसरा सामना. दुसरी लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूने श्रीनाथ 11 पुनावळे तर त्यांच्या विरोधामध्ये रोटमलनाथ क्रिकेट क्लब लवळे. या दोन संघांमध्ये आपण पाहतोय आजचा सुपरहिटचा दुसरा सामना जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. टॉस जिंकला लवळे संघाने. लवळे संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. यावेळेस फुल टॉस होता. सुंदररित्या स्ट्रोक खेळला. क्षेत्ररक्षक आहे सर्कलच्या आतमध्ये. चेंडूला फील्ड करेल. चांगलं बॅकअप देखील विक्रमचा पाहायला मिळतोय. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पमाचा डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता परंतु बॅकअप साठी क्षेत्ररक्षक बराचसा दूर आहे. त्यानंतर मात्र इथे दुसऱ्या धावेचं रूपांतर तिसऱ्या धावेमध्ये झालंय. शॉट कव्हरला मात्र रोहित सुर्वेने पहिल्या प्रयत्नामध्ये वेग कमी केला. त्यानंतर विक्रम पांढरेला पण पहिलं चेंडूची फिकी केली त्याने परंतु पमाने केलेली डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि त्यानंतर मात्र तिसरी धाव घेण्यामध्ये यश आलंय. स्कोर कार्ड दुहेरी अंकामध्ये धावफलकावरती धावा आहेत त्या 14 धावा. पहिल्या षटकाचं कामकाज मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती संघाचा असणारा सरसेनापती संघाचा कॅप्टन सिकंदर भोसले याला आपण पाहतो गोलंदाजीच्या मार्कवरती पहिल्या षटकामध्ये कामगिरी करताना. तर दुसऱ्या बाजूने किरण बारसकर त्याच्यासाठीला सचिन गवळी. यावेळेस हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता. यॉर्करचा प्रयत्न केला. ब्रह्मास्त्राचा वापर केला. आक्रमण झाल्यानंतर फलंदाजा रोखण्यासाठी थांबवण्यासाठी मात्र यॉर्करचा प्रयत्न तिथे पाहायला मिळेल आणि त्यावरती एक धाव एक सिंगल जे मात्र प्राप्त होणार आहे. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. धपलक एका सिंगलच्या मदतीने पुढे जाईल. धपलकावरती 15 धावा ज्या पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर पहिल्या 2 चेंडूवरती प्रचंड मोठं आक्रमण केलं गेलं. विध्वंसक सुरुवात करण्याचा प्रयत्न सचिन गवळीने केला. लिकडच्या काळामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये असणारा हा खेळाडू लागोपाठच्या 3 स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज हे किताब मिळवणारा सचिन गवळी आपण पाहतोय. त्यावेळेस हा चेंडू ऑन साईडला मिड विकेटमध्ये आदेश तांगडेच्या दिशेने. आदेश तांगडेला आपण पाहतो ज्याने मात्र या मुळशी टेनिस क्रिकेटमध्ये शतकीय विक्रम नोंदवला. तो आदेश तांगडे डीप मिड विकेटमध्ये. यावेळेस पुन्हा त्या मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल पाहायला मिळेल. चेंडू आतमध्ये आला नव्हता आदेशचा. कदाचित इथे प्रयत्न असावा की फलंदाजाने दुसरी धाव घ्यावी आणि संधी निर्माण व्हावी परंतु फलंदाजाने देखील आपल्या बुद्धीचा चांगला वापर केला. समाधान मानलं एका धावेवरती. एका सिंगलवरती जे समाधान मानलं गेलं. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील अगदी हलक्या हाताने खेळून काढला. सन्मान दिला या चेंडूवरती देखील सिकंदरच्या. घातक मात्र तिथे प्रयत्न केला नाही आक्रमणाचा. अगदी सावधरित्या शेवटचा बॉल देखील खेळून काढलाय आणि या सिंगल बरोबर पहिल्या षटकाचा खेळ संपेल. पहिल्या षटकामध्ये संघाचा संघनायक थोडासा महागडा ठरलाय. 17 धावा त्याने खर्च केल्यात. विकेटची मात्र कोणत्या प्रकारे आलेली नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 17 धावा धावफलकावरती सलामीच्या आघाडीच्या जोडीने पहिल्या षटकामध्ये नोंदवल्यात. पॉवर प्लेचं दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकामध्ये P2 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी संघातील असणारा अनुभवी गोलंदाज अनुभवाकडे गेलाय संघाचा कॅप्टन जितेंद्र काशीलकर. आता JK जो षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होतोय. साखळी फेरीतील सामन्यामध्ये लीगच्या सामन्यामध्ये मात्र सुंदर गोलंदाजी प्रभावी गोलंदाजी या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. आता पाहायचं आजच्या या नवीन दिवसामध्ये कशी सुरुवात करेल. पहिलाच बॉल स्विंग अँड मिस. बॅटर वेगाने फिरवली. पावलांचा वापर केला होता. खेळपट्टीचा वापर केला होता बॅटरने परंतु तिथे मैदानाच्या आतमध्ये बॅटरने बॉलचा संपर्क झाला नाही. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर गेला आणि फलंदाज देखील बीट होताना पाहायला मिळेल.
यावेळेस हा चेंडू इनसाइड आउटचा स्ट्रोक, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरतून चेंडू फरार, सरळ सीमारेषे पार, माळुंगे करंडकाचा खणखणीत चौकार. कोई सनम अंगारों का अंबर सा लगता है मेरे सामने, मेरी राहों के बालों का रास्ता है मेरे सामने, अंगारों का अंबर सा लगता है मेरे सामने, मेरी राहों के बालों का रास्ता है मेरे सामने. 4 धावेने संघाचा वार्थ धाव फलक 21 धावा. यावेळी शपल झाले, जागा बनवली, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू पोहोचतोय सीमारेषेच्या पलीकडे, लागोपाठचा लगातारचा दुसरा चौकार. पहिला चेंडू मिस जरूर झाले, परंतु त्यानंतर मात्र चेंडूवरती चांगली नजर बनवली. चेंडूवरती मात्र इथे मोठा आक्रमण केलं जातं. 2 चेंडूवरती 2 चौकार आलेत आणि धावफलक देखील प्रचंड वेगाने पुढे जात आहे. 25 धावा धावफलकावरती. रिव्हर्सचा प्रयत्न होता, फटका फसला, चेंडू हवेत, परंतु क्षेत्ररक्षक तिथे पोहोचू शकला नाही. 2 क्षेत्ररक्षकाला प्रयत्न करावे लागले तिथे चेंडू थांबवण्यासाठी. त्यानंतर एका टप्प्यावरती चेंडू फील्ड केला जाईल, फिकी केली जाईल, तोपर्यंत एक सिंगल आली. एक धाव जी मैदानाच्या आतमध्ये तिथे घेतली जाईल. हा चेंडू देखील चांगला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये मात्र गोलंदाज तिथे चेंडूला फील्ड करताना पाहायला मिळालाय. हा चेंडू निर्धाव. 26 धाब्यांवरती संघाचा धाव फलक स्थिर आहे. शेवटचा बॉल P2चा खोदून काढलाय, सरळ बॅटने क्लास दाखवत, ताकद नजाकत दाखवत चेंडू सरळ सीमारेषा पलीकडे. सचिनच्या बॅट मधून एक जबरदस्त तडाखा, षटकार. पॉवर प्लेचा खेळ मैदानाच्या आतमध्ये जो संपला जातो आणि पॉवर प्लेच्या खेळामध्ये फलंदाजी पॉवरफुल बॅटिंग पाहायला मिळाली. पहिल्या 2 षटकांमध्ये 32 धावा ज्या मात्र संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात आणि कोणत्या प्रकारे विकेटची मात्र मैदानाच्या आतमध्ये आली नाही. पहिल्या प्रयत्नामध्ये पहिल्या षटकामध्ये सिकंदरला पण पाहिलं, संघाचा कॅप्टन आला, संघाचा संघनायक पहिल्या षटकामध्ये लढला, त्याच्यावरती आक्रमण झालं. 17 धावा त्याने खर्च केल्या होत्या, त्याला विकेट घेण्यामध्ये आलं नाही. त्यानंतर विकेटच्या शोधात अनुभवाकडे गेला संघाचा संघनायक, तिथे देखील विकेट आली नाही, परंतु धावा जास्त प्रमाणामध्ये खर्च झाल्या. 32 धावा स्कोर कार्डवरती आहेत. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. तिसऱ्या षटकामध्ये संघातील असणारे एक उभरता गोलंदाज, नवीन गोलंदाज आपण पाहतोय, गोलंदाजी मार्कवरती दाखल होताना पाहायला मिळेल. अजित काळे, सातत्याचा सराव आणि त्या सरावानंतर नक्कीच उदयास आलेला हा गोलंदाज या सीझन मध्ये, या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाला. पहिलाच बॉल अगदी आपण पाहतोय बुंदात टाकलाय, फलंदाजाला कष्ट करण्यासाठी भाग पाडले, परंतु क्षेत्ररक्षण खराब, थोडासा पंबल झाला, वेळ दिला तिथे दुसऱ्या धावेसाठी आणि नक्कीच फेकी येते. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा ज्या सुखरूपरित्या मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या जाणार. चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल, कारण ज्या प्रकारे गोलंदाजावरती आक्रमण होतोय त्या आक्रमण थांबवण्यासाठी प्रयत्न, कष्ट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत. त्या कष्टाला मात्र, त्या प्रयत्नांना क्षेत्ररक्षकांची साथ असणं गरजेचं आहे. हो, यावेळेस देखील आपण पाहतोय ऑफ स्टंपला शपल होत मात्र हा चेंडू कट करायचा होता, परंतु तिथे बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. हा चेंडू मात्र निर्धाव येतोय. एका बाजूने सचिन गवळी प्रचंड आक्रमक रूपामध्ये, परंतु दुसऱ्या बाजूने त्या आक्रमणाला थांबवण्यामध्ये नक्कीच यश मिळवले. किरणला मात्र थांबवण्यामध्ये आतापर्यंत यश आलेले, सुंदर कमबॅक करतोय. यावेळी जागा बनवत पुन्हा स्क्वेअर लेग मध्ये स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक पमा चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंतच्या कालावधीमध्ये एका सिंगलचा, एका धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जाईल. पुन्हा एक सिंगल. षटकार चौकार येत आहेत, परंतु एकेरी दुहेरी धावेचं महत्व देखील पाहायला मिळत आहे. फक्त षटकार चौकाने संघाचं धावफलक खालतं ठेवलं जात नाहीये, तर एकेरी दुहेरी धावेंची देखील जोड दिली जाते. आणि याच मात्र साथीने आपण पाहतोय नक्कीच धावफलकाचा मोठा डोंगर उभा राहायचा आहे. या प्रयत्नामध्ये सलामीचे आघाडीचे दोन्ही सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती कामगिरी करतात. चांगल्या चेंडूला सन्मान दिलाय, परंतु खराब चेंडूवरती आक्रमण देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. अजित काळे आज संघाने विश्वास दाखवलाय त्याच्यावरती.
तीच चांगली कामगिरी करायची. यावेळेस मात्र बॅकफुटला गेले, पंच केला डीप कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक आहे रोहित सुर्वे, चेंडूला फील्ड करेल, फेकी अप्रतिम पाहायला मिळाली. थेट सीमारेषेवरून मात्र गोलंदाजाच्या हातामध्ये आलेली फेकी. पुन्हा एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वरती असेल. पुन्हा एक धाव धावपलकावरती जोडलीच जाते. गोलंदाज अजितचं कौतुक असेल, अनुभव कमी आहे परंतु आत्मविश्वास जास्त आहे. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक ऋतुराज करेकर डीप मधून चेंडू पर्यंत पोहोचले. एका टप्प्यावरती चेंडू फील्ड केला. पुन्हा आता मैदानाच्या आतमध्ये एक धाव जी मात्र धावपलकावरती जोडली जाईल. पहिले 2 षटकं फलंदाजी मात्र पॉवरफुल फटकेबाजी पाहायला वर्चस्व निर्माण केलं, परंतु जसं क्षेत्ररक्षक बंधन हटलं, पॉवर प्लेचा खेळ संपला, तसं गोलंदाजाने पुनरागमन केलं या सामन्यामध्ये. आपली कौशल्यता, गुणवत्ता तो मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. हा चेंडू मात्र तिथे सोडून दिला जातोय, छेडला नाही. नक्कीच आपण पाहतो तिथे उजव्या स्टंपच्या बराचसा बाहेर होता चेंडू. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आज यावेळेस सर मात्र पाहायला मिळतात. तिथे कळवतात ते व्हाईट बॉल. अतिरिक्त अवंतर धाव, स्कोर कार्ड अवंतर धावेच्या मदतीने वाढेल. 38 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत धावा नोंदवल्या गेल्यात. शेवटचा चेंडू षटक क्रमांक 3 चा. हा चेंडू देखील सुंदररित्या स्ट्रोक खेळला. यावेळेस सर्कल फोडला, भेदला आणि चेंडू पाठवला सर्व प्रेक्षकांमध्ये सीमारेषेच्या पलीकडे. शेवटच्या बॉल वरती येतोय चौकार. 4 धावा. डीजे बाबू आज मात्र वेगळ्याच रंगामध्ये पाहायला मिळतात. 3 षटकांचा खेळ संपतोय. 18 चेंडूंचा खेळ झालाय आणि 18 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर संघाच्या स्कोर कार्ड वरती धावा आतापर्यंत नोंदवल्या गेल्यात त्या 42 धावा. गोलंदाजीच्या मार्कमध्ये गोलंदाज षटक क्रमांक 4 मध्ये नवीन गोलंदाजाचा वापर केलाय. पहिल्या 3 षटकामध्ये 3 गोलंदाज आपण पाहिले, परंतु आता 4थ्या षटकामध्ये कोणताही गोलंदाज रिपीट केला नाही. इथे तर नवीन गोलंदाज वापरला गेला ऋतुराज करेकर. या सीझन मध्ये संघाने त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. यापूर्वी आपण ऋतुराजला पाहिलं तर एक आक्रमक फलंदाज या खेळाडूची ओळख होती, परंतु बावधनच्या मैदानावरती केलेली अप्रतिम गोलंदाजी आणि त्यानंतर संघाचा विश्वास त्याच्यावरचा वाढला गेला आणि पुन्हा एकदा नक्कीच या स्पर्धेमध्ये, या सामन्यामध्ये जबाबदारी त्याच्या खांद्यावरती दिली जाते. सिकंदरच्या नेतृत्वाखाली आज संघ लढतोय. त्याच्या खांद्यावरती जबाबदारी त्याने पहिलं षटक टाकलं. सिकंदर भोसले ईस्टर्नच्या मागे आपण पाहतोय क्षेत्ररक्षणामध्ये बराचसा बदल केलाय आणि ऋतुराज 4थ्या षटकामध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. पहिला बॉल ओव्हर द विकेट. चेंज ऑफ पेस पहिल्याच बॉलवरती धीम्या गतीचा होता. चेंडू वळण घेणारा चेंडू, डायरेक्ट हिट तिथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पंचांचे बोट आकाशाकडे गेले आणि फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये. किरण बारसकर होत आहेत बाद. पहिली विकेट. थँक्यू. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये वरुण पवार. पवारला मात्र इथे पावर दाखवावे लागेल. आता तो सचिनला साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला, पण तो दुसऱ्या बाजू ऋतुराज सुंदर सुरुवात करतोय. चांगली सुरुवात केली आहे. यावेळेस पायावरती होता, जसा आलाय तसाच गेला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. 6 धावा. पडले, जडले, प्रयत्न केले, झोपले, त्यानंतर पाहिला किती लांब वरती खेळला हा षटकार. सुंदर सुरुवात इथे सचिन देखील करतोय. स्ट्राईक स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न केला, त्यासाठी मात्र फलंदाजला माघेरी जावं लागलं आणि नक्कीच त्यानंतर खेळलेला एक सुंदर फटका. यावेळेस मात्र ऋतुराज सांगतोय तुम शेर हो तो हम भी शिकारी. विकेट मिळवले. बिग विकेट गॉन. मोठा मासा जाळ्यामध्ये अडकलाय. सचिन गवळी बॅक टू द पवेलियन.
प्रचंड मोठं आक्रमण झालं होतं पहिल्या 3 षटकांमध्ये. पहिल्या 2 षटकांमध्ये प्रचंड मोठी फटकेबाजी झाली होती, परंतु षटक क्रमांक 3 मध्ये चांगली गोलंदाजी केली अजित काळेने आणि त्याच पावलांवरती पावलं टाकतोय ऋतुराज. सुंदर गोलंदाजी, सुंदर कमबॅक केलं त्यांनी. षटकार आला जरूर, परंतु त्यानंतर पुनरागमन केलं. सचिन गवळीची एक मोठी विकेट त्यांनी मिळवली आणि मोठा धक्का दिला पुनवली टीमला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गितेश बोरगे संकटात होता, संघ अडचणीत होता, परंतु त्या अडचणींसमोर नक्कीच इथे मैदानाच्या आतमध्ये पण पाहतोय प्रयत्नांची उंची मोठी केली ऋतुराज आणि अजितने आणि संघाचं मात्र इथे चांगलं कमबॅक करून दिलंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गितेश. पहिलाच बॉल अगदी समोर होता, समोर मात्र चेंडू वळवलाय, बॅट वेगाने फिरवली परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. मैदानाच्या आतमध्ये चेंडू येतोय डॉट. ऋतुराज इथे राज्य करतोय. सुंदर गोलंदाजी केली. 4 चेंडूमध्ये केवळ 6 धावा, 2 विकेट या षटकामध्ये. धावपलकावरती धावा येते आतापर्यंत 48 धावा धावपलकावरती, 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर द विकेट हा चेंडू देखील अगदी फुल लेनचा होता. तिथे बॅटवरती चेंडू मिडल होत नाही. सिकंदर भोसले इष्टीरक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. तोपर्यंत 1 धाव आली आणि एका धावेने मात्र संघाचं धावपलक अर्धशतकाच्या उंबरट्यावरती पोहोचेल. धावपलकावरती धावा येतं 29 धावा, 39 धावा माफ करा. धावपलकावरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये धावा नोंदवल्या गेल्यात. वरुण पवार पाहायचा आता वैयक्तिक पहिला चेंडू खेळण्यासाठी ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय. कशा प्रकारे सुरुवात करेल. पहिलाच बॉल फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न झाला आणि तिथे सक्सेसफुल होईल बॅटर. चेंडू सीमारेषा पलीकडे पोहोचतोय. षटकार. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली रिव्ह्यूसाठी. तिसऱ्या पंचांकडे जे रेफर केलं जात आहे हा चेंडू बीमर आहे की नाही हे मात्र चेक केलं जाणार आहे. फेअर डिलिव्हरी. आत्ताचा केवळ षटकार असेल. 4 षटकांचा खेळ संपेल. 18 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये होतोय आणि 18 चेंडूंचा खेळ झाल्यानंतर 24 चेंडूंचा खेळ झाल्यानंतर स्कोर कार्डवरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 55 धावा धावपलकावरती नोंदवल्या गेल्या. 4 षटकांचा खेळ होतोय. 24 चेंडूंचा खेळ झालाय. 55 धावा धावपलकावरती आहेत. त्यामध्ये पहिलं षटक सिकंदरचं आपण पाहिलं, थोडासा महागडा तो राहिला. 17 धावा त्याने खर्च केल्या होत्या. त्यानंतर षटक क्रमांक 2 मध्ये जितेंद्रला आपण पाहिलं, त्याने 15 धावा खर्च केल्या. अजित काळे सुंदर कमबॅक केलं, 10 धावा त्याने खर्च केल्या. पण तो ऋतुराजला आपण पाहिलं, शेवटचा चेंडू खराब, 13 धावा त्याने खर्च केल्या. गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा जे काय आलाय. पहिलाच बॉल मिड विकेटमध्ये ऋतुराज तिथे आपण पाहतो चेंडूला फील्ड करेल. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये नोंदवली जाते. अनुभवावरती आपण नक्कीच विश्वास दाखवला पुन्हा सिकंदरने. अनुभवाच्या ताकदीवरती लढतोय. अनुभव इथे फार महत्वाचा असणार. जिंकायचा आपल्या अनुभवाचा फायदा त्या अंतिम षटकामध्ये कसा घेतला. हा चेंडू स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे विक्रम सुंदर क्षेत्ररक्षण करतोय. फिकी वेगवान अपकर अजितला तिथं होता. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये दुसरा धावेचा प्रयत्न देखील झालाय आणि दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते. कलेक्शन तिथे थोडंसं खराब, चेंडू अगदी समोर पडला. समोर मात्र जास्त उंची क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेर होतात. त्यानंतर मात्र आपण पाहिलं तिथे 2 धावा ज्या मात्र धपलकावरती धावा जोडल्या जाणार. स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. धपलकावरती धावा त्या 58 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. लखपती करणारी क्रिकेटची स्पर्धा 1 लाख रुपयांचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक. हा चेंडू चेंज ऑफ पेस होता, धीम्या गतीचा चेंडू होता, वेग दाखवला नाही. यावेळेस बुद्धीचा वापर केलाय. यावेळेस मात्र बुद्धीचा नक्की चांगला वापर करता इथे फलंदाजा रोखलं, थांबवलं. यावेळेस पुन्हा मिस टाइम स्ट्रोक चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक पमा आलाय परंतु तिथे झेल होत नाही. झेल निसटला तिथे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. झेलाचं रूपांतर 2 धावेंमध्ये होईल. 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे जरूर, परंतु तिथे नकार कळवला, थांबवलं. 2 धावेंवरती समाधान मानलं गेलं होतं. 2 धावा ज्या आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये झेल सुटल्यानंतर धावपलकावरती नोंदवल्या जाते. चुका करू इथे चालणार नाही, कारण धावपलक एका मोठ्या उंचीवरती वाटचाल करते आणि शेवटच्या अंतिम काही चेंडू बाकी असताना अशा चुका येणाऱ्या पुढील डावामध्ये आपल्या संघासाठी डोकेदुखी ठरू शकतात. फुल टॉस, मिस टाइम स्ट्रोक.
फुल टच चेंडूवरती मोठं आक्रमण होत नाहीये. सर्कलच्या आतमध्ये एका टप्प्यावरती चेंडू अडवला, फेकी येते, परंतु फेकीमध्ये बराचसा वेळ खर्च झाला. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये पुन्हा एकदा 2 धावेंच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे जाईल. 2 धावेंच्या साह्याने संघाच्या धावफलकाला आकार येईल. धावफलकावरती 62 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा बॉल पहिल्या डावातील पहिल्या इनिंगचा. ऑन साईडला फटका खेळून काढला. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आदेश टांगडे चेंडूला फील्ड करले, एक सिंगल तर घेतले, दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली. डेंजर एंडला फलंदाज असेल, परंतु कलेक्शन तिथे होत नाहीये. पड झड धडपड डायरेक्ट हिटचा प्रयत्न, गडबड गोंधळ तिथे मैदानाच्या आतमध्ये. चेंडू हातामध्ये येत नाहीये, फलंदाज तिथे पोहोचू शकत नाहीये. पड झड पाहायला मिळाली आणि फलंदाज मात्र तिसऱ्या धावेसाठी जो बाद होईल, फलंदाज तिसऱ्या धावेसाठी माघारी जाईल. यानंतर आजच्या दिवसातील सुपर हिटचा तिसरा सामना श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी त्यांच्या विरोधामध्ये न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बावधन. या 2 संघांमध्ये यानंतरचा सामना होईल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती, टॉस साठी संपर्क करा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस आपण संपन्न करतोय. टॉस साठी संपर्क करायचा आहे. बावधन संघाचा कॅप्टन आणि मारुंजी टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी. या पहिल्या डाव मैदानाच्या आतमध्ये झालाय. पहिल्या डावामध्ये श्रीनाथ 11 पुनावळे संघाने प्रथमतः बॅटिंग करत असताना बनवल्या त्या 64 धावा जिंकण्यासाठी रोटमलनाथ क्रिकेट क्लब एवढे संघासमोर 65 धावेंचं आव्हान, 65 धावेंचा टार्गेट. मारुंजी संघाचा कॅप्टन आणि न्यू गोल्डन बावधन संघाचा कॅप्टन टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस आपण संपन्न करतोय. दुसऱ्या डावाला दुसऱ्या इनिंगला मैदानाच्या आतमध्ये जशी सुरुवात होईल तसं पुन्हा एकदा ऐकण्यासाठी जाऊयात मावळ भूषण आदरणीय सुमित सोनवणे सरांकडे. या सर, आपलं स्वागत आहे. तर नमस्कार, पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद तुषार सर, गोपी सर यांचा आवाज तुम्ही यापूर्वी ऐकला. म्हाळुंगे क्रिकेट क्लब आयोजित म्हाळुंगे करंडक 2025 हा एक देखणा सोहळा अंतिम चरणाकडे झुकत असणारी क्रिकेटची स्पर्धा. आघाडीचे दोन्ही फलंदाज मैदानात दाखल इथे होत आहेत. एका बाजूला आपण पाहिले गेले तर सिकंदर भोसले, नॉन सेकंडला मुळशी तालुक्याचा वंडर बॉय आदेश तांगडे. तर षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय श्रीनाथ 11 पुनावळे संघाकडून हाताळण्यासाठी गोलंदाजीसाठी गोलंदाज आलाय सचिन गवळी, एक प्युअर ऑलराऊंडर. पहिलाच बॉल क्रॉस द बॅट इथे खेळायचा प्रयत्न निश्चितप्रमाणे आपण पाहिला गेले तर सिकंदर कडून केला गेला.
एकूण 64 झालेले आहेत, 65 बनवायचे आहेत. सिकंदर भोसले आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये आपल्याला नक्कीच बोलबाला त्याचा बघायला मिळालेला आहे. समोर मात्र बघायचं सचिन आहे. आकुटप्याचा बॉल, पुलचा स्ट्रोक, एक तेरी तो एक मेरी हे सांगितलंय सिकंदरने आणि सिकंदरच्या बॅट मधून मिड विकेटला कडक स्ट्रोक, सिक्सर. षटकाराची मोहर लावली आहे या सिकंदर भोसले पुण्याच्या स्ट्रायकिंग एंडला. खोलवर टप्प्याचा बॉल होता, यावेळेस खोदून काढण्याचा प्रयत्न शॉटॅक्सचा कव्हरच्या खेळाडूच्या दिशेने थोडंसं हवेमध्ये जंप होता. सिंगल तर मैदानामध्ये बघायचं इथे घेतली जाते. आदेशने सांगितलं की नाही, एका धावेवरती आपण आता समाधान मांडलं पाहिजे. एक धावी आली, एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 7 वरती धावफलक. 7 म्हटलं की 7 बोले तो 7 चलना, 7 बोले तो 7 निभाणा, 7 बोले तो एक 7 विजय प्राप्त करणं. ज्यावेळेस तुम्ही साथीचं बळ एकवटताना त्यावेळेस ती बॉन्डिंग, ती एकी तुम्हाला दाखवायची असते आणि ते दाखवलं या दोन्ही फलंदाजांमध्ये. तुम्ही सतत ज्यावेळेस एका संघामध्ये खेळता, ज्यावेळेस तुम्ही एका गावासाठी खेळता, त्यावेळेस मात्र ही एकी, ते कम्युनिकेशन तुमच्याकडे असणं गरजेचं आणि बघायला मिळालं. आदेश तांगडे समोर मात्र उभा असेल. पहिलाच बॉल होता, आठव्या बॅटने आपण पाहतो. यावेळेस बॅटचा फेस इथे क्लोज करत मिडॉन मध्ये चेंडू खेळला जाईल तोपर्यंत घेतली जाते एक सिंगल. या एका धावेच्या मदतीने धाफलकावरती 8. दोन्ही फलंदाजांनी आपण पाहिलं तर आपापला रोल त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. सचिन गवळी बॅटिंग करत असताना खूप चांगली बॅटिंग त्याच्याकडून बघायला मिळाली. एक प्युअर ऑलराऊंडर म्हणून मात्र सचिन गवळीचं नाव नेहमी चर्चेत राहिलंय. कोलबटाप्याचा बॉल, याही वेळेस मात्र फटका फसलाय. शॉर्ट कव्हरचे खेळाडू बघायचे आले चेंडूच्या खाली. झेल हो, इथे मैदानामध्ये बॅकअप साठी आला होता सचिन गवळी आणि त्याच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय. पहिली विकेट डाऊन होतीये. सिकंदर भोसले होत आहेत बाद. थँक्यू डीजे. आणि यावेळेस आपण मैदानाच्या मध्ये बघतोय की पहिली विकेट डाऊन होताना आपल्याला पाहायला मिळाली. सिकंदर भोसले एक षटकार लगावला होता. अपेक्षा होती की लॉंग इनिंग खेळ त्यांच्याकडून आज बघायला मिळणार, परंतु शॉटॅक्सच्या कव्हर मध्ये एक सोपा कॅच देत मात्र ते परतलेत. नवीन बॅटर आता दाखल ते होतील. ऋतुराज करेकर एक हार्ड हिटर असणारा खेळाडू, प्युअर ऑलराऊंडर म्हणून सध्या पुढे येतोय. गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं गेलं तर महत्वपूर्ण सचिन गवळीची विकेट त्यांनी मिळवली. आता मात्र बघायचंय त्याच्याच अगेन्स्ट बॅटिंग साठी दाखल झालाय. 8 वरती धावफलक, एकूण 65 धावफलक. पाठलाग सुरू झालाय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज तयार. सचिन यावेळेस पहिलाच बॉल बॅकफुटला गेले, पंच केलाय आणि त्याने सांगितलं मला जमतच नाही तडजोड, कारण मी करतोय तोडफोड. ऋतुराजच्या बॅट मधून एक्स्ट्रा कव्हर मध्ये आलेला चौकार, 4 रन. तुझ्या गळ्याला फोड उठला म्हणूनच घेऊन गेले मी तुळजापुराला. तुझ्या गळ्याला फोड उठला म्हणूनच मी घेऊन गेले तुळजापुराला. काय बाया बोलतोय लाड लाड, बाया बोलतोय लाड लाड. तर मॅच कडे आपण मैदानाच्या मध्ये बघतोय. पुढे एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार असेल. आता षटक क्रमांक आपण पाहिले तर दुसरा हाताळण्यासाठी किरण बारसकर. जो मैदानामध्ये आता गोलंदाजीसाठी आलाय. 24 चेंडू आणि 53 ची गरज. आदेश तांगडे आतापर्यंत एक चेंडू खेळलाय, एक धाव त्याच्या बॅट मधून आली आहे. याच मुळशी तालुक्यामध्ये आपण पाहिले गेले तर शतकही पूर्ण करणारा आदेश तांगडे आपण या खेळाडूला बघितलंय. हिंद केसरी पुरस्कार देखील त्याला मिळालाय. आणि सध्या आपण पाहिले गेले तर स्वर्गीय सागरभाऊ तांगडे स्मृती चषक खेळत असताना मॅन ऑफ द उत्कृष्ट फलंदाजाचा बहुमान देखील त्याने मिळवला. असो आदेश तांगडे.
स्ट्रायकिंग एंडला. किरणचा पहिलाच बॉल ऑन साईडला टर्न इथे करण्याचा प्रयत्न केला जाईल. मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल आली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न. खेळाडू थोडेसे फंबल होत आहेत. एक धावे ती घेतली जाते आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाईल. फलकावरती आपण पाहतोय 13 वरती. 23 चेंडू आणि 52ची अजूनही गरज. किरण बारसकर षटक क्रमांक वैयक्तिक मैदानामध्ये आपण पाहिले गेले तर यावेळेस आता धीम्या गतीचा चेंडू होता. रीड केला. वेट अँड वॉच ची भूमिका दाखवली. ऋतुराज करेकर ऑन फायर. षटकार. Campus ready, prepare to flash. ऋतुराजने सांगितलं माझ्या टप्प्यात आलं की मी त्याचा कार्यक्रम करतो आणि त्याने तो करेक्ट कार्यक्रम दाखवला. षटकार खेचला. या षटकाराच्या मदतीने संघाचा धावफलक 19 वरती. थोडीशी मात्र आता जलद गती आणि यावेळेस आपण पाहतोय बॉडी वेट मात्र तिथे जागेवरती उभं राहून खेळायचा प्रयत्न होता. बॅटला ब्रश करत चेंडू मात्र विकेट किपर कडे. विकेट आली आहे. फलंदाज ऋतुराज होतोय बाद. वरती दोन फलंदाज त्या मैदानामध्ये आतापर्यंत बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले. सुपर हिटचा थरार मैदानामध्ये सुरू आहे. जो संघ इथे जिंकणार तो संघ मात्र सेमीफायनल मध्ये दाखल होईल. जो संघ पराभूत होईल त्या संघाला मात्र स्पर्धेच्या बाहेर पडावा लागणार. आज म्हाळुंगे करंडक कोण गाजवणार, कोण असेल जो आज लखपती होणार. नवीन बॅटर रोहित सुर्वे. रोहित सुर्वे मैदानाच्या आतमध्ये बघायचे दाखले देत आहेत. लेदर क्रिकेट खूप चांगले खेळतात. याच मैदानावरती आपण पाहिले गेले तर एमपीएल सारखी क्रिकेटची स्पर्धा खेळत असताना रोहित सुर्वेचा खेळ कोण विसरेल. तो विजयी षटकार. रोहित सुर्वे स्ट्रायकिंग एंडला. समोर मात्र असेल किरण बारसकर. अगदी राऊंड विकेट आले आणि आता चेंडू मात्र इथे बघायचं बॅट आणि बॉल मधला संपर्क साधता आलेला नाहीये. संघाची धावसंख्या इथे स्थिर असेल. स्कोरबोर्ड वरती आपण जर पाहिले गेले तर अफुलकावरती 19, 20 चेंडू आणि 46 ची अजूनही गरज. आदेश तांगडे अजूनही मैदानामध्ये नॉन स्ट्राइक एंडला उपाय. 2 चेंडू खेळलाय. 2 धावा त्याच्या बॅट मधून आलेल्या आहेत. यावेळेस क्रॉस द बॅट उडवलाय बॉलला मिड विकेटच्या दिशेने आणि रोहित सुर्वेने सांगितलंय छोटा पॅक ये बडा धमाका आणि तो धमाका दाखवलाय षटकाराचा. बाई फॉर्च्युनर 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 चांगली आहे बाई फॉर्च्युनर 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 चांगली आहे बाई फॉर्च्युनर 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 चांगली आहे बाई. थँक्यू डीसे. आणि यावेळेस आपण पाहतोय मैदानामध्ये षटकार खेचलाय. रोहित सुर्वेच्या बॅट मधून आलेला षटकार. 25 वरती धावफलक. किरण बारसकर पुढे जात राऊंड द विकेट. कुलबटाप्याचा बॉल. यावेळेस मात्र लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू खेळलाय. डीप मध्ये खेळाडू आहे. सिंगल इथे घेतली जाणार. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का, परंतु फेकी थोडीशी खराब होताना पाहायला मिळाली आणि एका धावेचं रूपांतर दुसऱ्यामध्ये केलंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एकेरी दुहेरी धावा इथे मैदानामध्ये घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा इथे आलेल्या आहेत. 2 धावा षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 27 वरती धावफलक. 18 चेंडू आणि या 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 38ची अजूनही गरज. सचिन गवळीवरती मात्र नजर असतील. सचिन गवळी ज्या प्रकारचे आपण पाहिले तर आपली शक्कल लढवतो. श्री काटे या संघाचं मात्र आपण पाहिलं नेतृत्व करताना कित्येक वर्ष आपण त्यांना बघितलंय. आज पुन्हा एकदा ती एकी दाखवणं गरजेचं आहे आणि असं म्हणलं जातं ना की युनिटी इज पॉवर. तुमची एकी हे तुमचं बळ असतं. तर आता गोलंदाजीसाठी गोलंदाज चेतन सपकाळ. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले तर ज्या संघाच्या अगेन्स्ट खेळत आहेत मला वाटतं आपण पाहिले तर स्वर्गीय सागर बोतांगडे स्मृती चषक या स्पर्धेमध्ये या दोन्ही संघ फायनल खेळलेले संघ आहेत. त्यामुळे एकमेकांची ताकद चांगल्या प्रकारे आजमावलेली आहे आणि त्याचबरोबरीने
स्वर्गीय पप्पूभाऊ गावडे, निलेशभाऊ गावडे यांच्या स्मृती चषक ही स्पर्धा खेळत असताना देखील तिसऱ्या क्रमांकावरती विराजमान राहिलेले आहे. त्यामुळे इन फॉर्म आहेत. यावेळेस पहिलाच बॉल ड्राईव्ह केला. यावेळेस आपण पाहिलं गेलं तर आदेशने डोक्यावरती बर्फ ठेवलाय. सिंगल इथे घेतली जाते. एका जावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 28 वरती. चेतन सपकाळचा प्रभाव नक्कीच आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळतो. वेग याच्याकडे आहे आणि विशेष आपण पाहिलेलं तर बॉलचा रिदम आणि बॉलिंग ऍक्शन खूप चांगला आपण रिदम याचा बघायला मिळतो. आता रोहित सुर्वे समोर आहे कारण षटकार त्यानेही खेचलाय. प्रयत्न तर करायचे आहेत मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा. रोहित स्ट्राईक ऑन तयार. क्रॉस द बॅट पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. क्रीजच्या डीप मध्ये गेले. क्रीजचा वापर केला. ऑन साइडला चेंडू ते खेळला जाईल तोपर्यंत घेतली जाते एक सिंगल आणि या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 29 वरती. 16 चेंडू आणि 36 ची अजूनही गरज. आदेश तांगडे डोक्यावरती बर्फ, जिभेवरती साखर. कारण आदेश तांगडेला आपण पाहिलं तर असं संयमाने खेळ करताना खूप कमी वेळा आपण बघितलेलं आहे. पण तुम्ही म्हणेल ही शांतता कदाचित येणाऱ्या वादळाची असू शकते. चेतन सपकाळ तयार. कोलवटाप्याचा बॉल यावेळेस खोदून काढण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉल मधला संपर्क साधता आलेला नाहीये. तिथे मैदानामध्ये बघायचंय. चेंडू इथे डॉट आलाय. शेवटचे 15 चेंडू 36 ची अजूनही गरज. मोठे प्रयत्न करायचे आहेत. शर्तीचे प्रयत्न आज तुम्हाला मैदानामध्ये करावे लागणार आहेत. आज तुम्हाला मैदानाच्या मध्ये तुमचं टॅलेंट इथे दाखवायचं आहे. तुम्ही केलेला अभ्यास तुम्हाला इथे दाखवायचा आहे. लोअर फुल टॉस जसा आला तसा घुमवला. सडक पे कडक बेधडक षटकार. इथे षटकार आपण पाहतोय आदेश तांगडेच्या बॅट मधून आपण पाहतोय आलाय. तुम्ही फुल टॉस चेंडू जर आदेश तांगडेला दिवसभर टाकत राहिलात ना तर दिवसभर आदेश तांगडे तुम्हाला षटकार मारेल. इतकी ताकद त्याच्याकडे नक्कीच आहे. आज या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहिले गेले तर दशरथ तात्या गावडे हे देखील आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत. तात्यांचं देखील स्वागत आहे. आपल्या टीमला आपण पाहिले गेले तर ते सपोर्ट करण्यासाठी उपस्थित आहेत. पुढे का गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार चेतन. त्यावेळेस बॅकफुट लागेल आपण पाहतोय. चेंडूला मात्र खेळलाय. क्लास दाखवला. संयम दाखवला. मोठा फटका तर आलाय. त्यावेळेस स्वतःची स्ट्राईक देखील ते सेव्ह करून खेळायचं हे आदेश चांगल्याला सांगायची गरज नाही कारण ही डोळाडायची मॅच आहे. 13 चेंडू आणि 29 ची अजूनही गरज. प्रयत्न मोठे करायचे आहेत. श्रीनाथ 11 पुन्हा सांगायला देखील आता सांगायची गरज नाही. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज तयार चेतन सपकाळ. कोलवटप्याचा बॉल यावेळी शरीराचा वेध घेणारा चेंडू मैदानामध्ये बघायचा आहे. सचिन गवळी स्वतः चेंडूला ते पाठमोरा झालाय. डॉट बॉल संघाची धावसंख्या ते मैदानामध्ये बघायचे 36 वरती. 2 फलंदाज बाद आहेत. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि या 12 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 29 धावांची गरज आहे. 14.5 सरासरी धावा मात्र ज्या बनवायच्या आहेत. रोहित सुर्वे दुसऱ्या बाजूला मैदानाच्या मध्ये आपण पाहिले गेले तर आदेश तांगडे ही जोडी मैदानाच्या मध्ये आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे असेल. आज लढाईचं ठरवलंय तर मागे हटायचं नाही. हरलो तरी चालेल परंतु झुकायचं नाही. युद्धाच्या रणांगणात जिंकायचंय मला. माझं नशीब घडवायचंय मला आणि ते घडवण्यासाठी दोन्ही संघ इथे प्रयत्न करतायत कारण दोन्ही संघांना माहिती आहे जर जिंकलो तर आपण सेमीफायनल मध्ये दाखल होणार आहे. जर पराभूत झालो तर मात्र आपल्याला परतीचा प्रवास करावा लागेल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेग, लॉंग ऑन लॉंग ऑफ, डीप कव्हर हे सजवलेले क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव जो नक्कीच इथे मैदानाच्या मध्ये आता केला जातोय. 36 वरती 2, 12 चेंडू आणि 29 ची अजूनही गरज. स्पर्धेच्या मैदानामधून पाहिले तर कुणाल दादा पाडाळे असतील, आदित्य खैरे, अजिंक्य भाऊ खैरे, म्हाळुंगे क्रिकेट क्लबच्या प्रत्येक सदस्याने या स्पर्धेसाठी घेतलेली मेहनत. त्यामुळे फटका फसला. मिस टाइम स्ट्रोक. सचिन गवळी स्वतः चेंडू पर्यंत पोहोचलाय. सॉफ्ट डिसमिसल. इथे मात्र विकेट. आदेश तांगडे मोठा मासा गळायला लागलाय.
जान तड़पती है जिसे देख मेरा दिल धड़का मेरी जान तड़पती है कोई जन्नत की वो हूर नहीं मेरे कॉलेज की एक लड़की है कोई जन्नत की वो हूर नहीं मेरे कॉलेज की एक लड़की थँक्यू. नवीन बॅटर आपण पाहतो मैदानामध्ये आता दाखल ते होईल परमानंद अल्लाट. शेवटच्या 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी आपण पाहतो 29ची अजूनही गरज. गोलंदाजीसाठी गोलंदाज सचिन गवळी आणि सचिन गवळी आल्यानंतर आपण पाहतो पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली परमानंद अल्लाट. पमा स्ट्राईक एंडला तयार असेल 36 वरती 3. पहिलाच बॉल शफल सुगदी खेळायचा प्रयत्न होता. चेंडू थोडासा खाली राहिला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क साधता आलेला नाहीये. संघाची धावसंख्या आपण पाहिल्या गेली तरी ते स्थिर असेल. धावफलकावरती 36. शेवटची आपण पाहतोय 10 चेंडू तर शिल्लक आणि 29ची गरज. सचिन गवळीला माहिती कमबॅक करता येतं. कमबॅक कुठूनही करता येतं. अनेक उदाहरणं आपल्या समोर असतात. कोलवटाप्याचा बॉल पुन्हा डाऊन साइडला टर्न केला. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मध्ये खेळाडू आयडीप मध्ये सिंगल तरी घेतलीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. एका धावेवरती समाधान असेल. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती 37. 9 चेंडू शिल्लक आणि 28ची अजूनही गरज. आता मी म्हणेल रोहित सुरवेल आणि परमानंद अल्लाट यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे जर इथून पुढे मॅच मध्ये आपल्याला कमबॅक करायचं आहे तर मोठे फटके येणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव इथे केला जातोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार पुण्याचा सचिन गवळी. चला स्पीडअप करा टीम. शेवटचे आपण पाहतोय चेंडू शिल्लक असतील 9 आणि 9 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 28ची अजूनही गरज. रोहित सुर्वे आज मोठं काम करायचं रोहितला कारण त्याला माहिती आहे संघ अडचणी सापडलाय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव इथे केला जाईल. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार पुण्याचा सचिन गवळी. अगदी 3-4 बॉलचा रनअप. ओव्हर द विकेटचा चेंडू होता. यावेळेस आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बॅकफुटला गेले. पंच केलाय आणि चेंडूला पाठवलं डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. बसले डोलात 41 वरती धावफलक जाऊन पोहोचले. 8 चेंडू 24ची गरज. कोण कहता है कामयाबी किस्मत तय करती है. अगर इरादों में दम हो तो मंजिलें भी झुका करती है. पुण्याचा चेंडू थोडासा दूरवरती ठेवलाय. बॉल मात्र पंचा बघायचा इथे जमिनीला समांतर केलेत. अवांतर धाव इथे मात्र नक्कीच आता मिळेल. अतिरिक्त धावने संघाची धावसंख्या आपण बघतोय मैदानामध्ये 42 वरती. 8 चेंडू 23ची गरज. कोलवटाप्याचा बॉल पुन्हा डाऊन साइडला टर्न केलाय. फ्लिक ऑफ द रिचचा वापर करत असताना मनगटीचा वापर इथे केला रोहितने आणि तोपर्यंत घेतली जाते एक सिंगल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 43 वरती धावफलक. चर्चा करावी लागणार आहे. परमानंद अल्लाट पमाचा खेळ आपण खऱ्या तर लवळेगावच्या मैदानावरती पाहिला. अक्षरशः धुमाकूळ या खेळाडूने घातला तो पमाय. तो भल्या भल्या गोलंदाजाच्या नाकामध्ये आणतो दमा. त्याचं नाव आहे पमा. पुढे कोलवटाप्याचा बॉल खोडून काढण्याचा प्रयत्न देखील केलाय. डीप कॉर्नरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. 2 खेळाडू आहेत. सिंगल इथे घेतली. दुसरा धावेचा प्रयत्न केलाय. 2 धावा इथे मैदानामध्ये बघायचा आहे यशस्वी आहेत की नाही. तिसऱ्या पंचाकडे निर्णय सोपवलाय. रोहित सुर्वेच्या डोक्यावरती आता मात्र टांगती तलवार आहे. तिसरे पंच इथे निर्णय काय घेणार हे मात्र आता आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायचं आहे. रोहित सुर्वे सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचलाय की नाही हे पाहिलं जाईल. चालू असणारी मॅच आपण पाहिली गेली तर श्रीनाथ 11 पुनावळे विरुद्ध रोटमलात क्रिकेट क्लब लवळे.
दोन तगडे संघ लीग फॉर्मॅट मध्ये नक्कीच आपण पाहिलं दोन्ही संघांनी दिवस गाजवला, परंतु आज सुपर 8च्या मॅच मध्ये सेफ आहे आताच्या 2 धाबा आणि या 2 धाब्याने संघाची धावसंख्या आपण पाहतोय मैदानामध्ये आता 45. 4 षटकांचा खेळ संपलाय. 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 20 धाब्यांची अजूनही गरज. 6 गेंदे और जीतने के लिए अभी भी चाहिए 20 रन. रोहित सुरभे आणि दुसऱ्या बाजूला पाहतोय परमानंद अल्लाट. थोडीशी शांतता मैदानामध्ये असेल आणि रोहित सुरभेने जरी मॅच जिंकून दिली ना तर आपण पाहतो लवळेगावचे सामाजिक कार्यकर्ते आणि खऱ्या अर्थानं क्रिकेट वरती नितांत प्रेम करणारे दशरथ त्या गावडे यांच्या वतीने मात्र 1000 रुपयाचं प्राइज त्यांच्या वतीने प्राइज लागलेलं आहे. कारण गावचा संघ खेळतोय ना. कारण ग्रामीण क्रिकेट आपण पाहिले गेले तर यासाठी ओळखलं जातं. ग्रामीण क्रिकेट आपण पाहिले गेले तर ज्यावेळेस आपल्या गावातील सगळे तरुण अशा मैदानावरती उतरतात त्यावेळेस ते खेळाडू रोहित विराट पेक्षाही ते आपल्यासाठी खास असतात. आणि आज गावचे पाठीराखे आपल्या गावातील संघाला गावातील खेळाडूंना इथे मोटिवेट करण्यासाठी आलेत, त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेत, त्यांना पाठबळ देण्यासाठी आलेत. शेवटचे 6 चेंडू 20 ची गरज. गोलंदाजीसाठी गोलंदाज. निर्णायक षटक कोण हाताळणार? भैरव यादवच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. 6 चेंडू 20. रोहित सुरवे आहे. रोहित सुरवेसाठी प्राइज दशरथ त्या गावडे यांच्या वतीने आपण पाहिले गेले तर लागले गेले. रोहितने मॅच जिंकून दिली तर 1000 रुपयाचे कॅश प्राइज. क्षेत्ररक्षणाकडे आपण थोडीशी नजर टाकूया. डीप पॉइंट मध्ये खेळाडू आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव. मिड ऑफ मध्ये खेळाडू आहेत. लॉंग ऑन कॉर्नर, मिड विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग हे सजवलेले क्षेत्ररक्षण. गोलंदाजीसाठी भैरव तयार. समोर मात्र आहे रोहित. आखू टप्प्याचा बॉल घुमवलाय पाठवलाय फाईन लेगला. लई भारी षटकार. रात जितनी अंधेरी होती है सितारा उतना ही चमकता है. आज चमकायचा असेल तर मात्र संघर्ष तुम्हाला मोठा करावा लागणार आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आहे. 5 चेंडू आणि आता 14 ची गरज आहे. रोहित सुरवे गोलंदाज तयार. भैरव यादव पुढे आपण पाहतो अगदी सावधरित्या चेंडू खेळलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने स्त्री आलाय. चेंडूला कव्हर करण्याचा प्रयत्न करेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 2 धावा यावेळेस यशस्वीपणे घेतल्या जातील. 2 धाव्यांच्या मदतीने स्कोरबोर्डवर 53 धावा. 4 चेंडू 12 ची गरज. हर डर की एक पहचान होती है. खुशी चंद पलों की मेहमान होती है. वही रुख बदलते हवाओं के जिनके इरादों में जान होती है. जर आज तुम्हाला या मॅचचं समीकरण बदलायचं असेल तर मात्र तुमचे इरादे पक्के असणे गरजेचं आहे. आणि ती चर्चा करताय दोन्ही खेळाडू. एका बाजूला रोहित सुर्वे, दुसऱ्या बाजूला परमानंद लाट. 4 चेंडू 12 ची गरज. 53 वरती धाव फलक आहे. 3 विकेट आतापर्यंत आल्यात. 4 षटक आपण पाहिलं तर आतापर्यंत श्रीनाथ 11 संघाकडे राहिले, परंतु शेवटचं निर्णायक षटक बघायचं कशा प्रकारे राहणार. कारण समोर आहे रोहित सुर्वे. आता मात्र बघायचं यावेळेस क्रॉस द बॅट खेळायचा इथे प्रयत्न केला जातोय. संघाची धावसंख्या टप्पा पडल्यानंतर मात्र बाहेरच्या दिशेने वळण घेणारा चेंडू मैदानामध्ये बघायला मिळाला. चेंडू डॉट आलाय. फलक आता इथे मैदानाच्या मध्ये स्थिर असेल. 3 चेंडू 12 ची गरज. 3 चेंडू आणि 12. रोहित पुन्हा एकदा बघायचं मैदानाच्या मध्ये तयार असेल. षटकार तर आल्यानंतर 2 धावा देखील आल्यात. आता डॉटही आलाय. 3 चेंडू 12 हे समीकरण. क्रॉस बॅट इथे खेळायचा प्रयत्न मैदानामध्ये पुढे केला जाईल. 1 धाव तरी ती आली. दुसरा धावेचा प्रयत्न होणार का तर मैदानामध्ये बघायचंय नाही. एका धावेवरती समाधान असेल. शेवटचे 2 चेंडू आणि आता 11 धावेंची गरज. परमानंद अल्लाटने जर 2 इथे सामना जिंकून दिलेला संघाला तर दशरथ त्या गावडे यांच्या वतीने किती 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. 2 चेंडू 11.
संतांनी सांगितले केल्याने होते आणि केलेची पाहिजे. तुम्ही प्रयत्न करा, शोधल्याने परमेश्वर देखील सापडतो. शेवटचे 2 चेंडू 11ची गरज आहे. क्षेत्ररक्षणामध्ये पुण्याचा थोडासा बदल. परमानंद लाट आहे मैदानाच्या आतमध्ये समोर. आज तुमचं टॅलेंट तुम्हाला दाखवायचं आहे, कारण अभ्यास केलेला तुम्हाला दाखवायचा आहे. अभ्यास माणसाला परिपूर्ण बनवतो, कारण टॅलेंट कभी किसी का गुलाम नहीं होता. 2 चेंडू 11 हे समीकरण आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये असेल. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुण्याचा भैरव तयार. लोअर फुल टॉस होता, यावेळेस मात्र बघायचंय चेंडू मात्र स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू इथे अडवलाय. 1 धाव तरी ते घेतली जातीये. एका धावेने संघाची धावसंख्या आता मात्र पुढे जाईल धाफलकावरती 55. शेवटचा 1 चेंडू आणि आता 10ची गरज. थोडीशी शांतता मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय पसरली आहे. गोलंदाजी सरी गोलंदाज पुण्याला मैदानाच्या मध्ये बघायचं यावेळेस भैरव यादवने कमबॅक खूप चांगलं केलं. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, परंतु त्यानंतर मात्र एकेरी दुहेरी धावांवरती समाधान मानावं लागलं. रोहित सुर्वे जर आणि तरचा खेळ येऊन पोहोचलाय आता. 1 चेंडू 10 आणि यावेळेस फटका फसला होता आणि तिथे मात्र आपण बघायचंय सामना जिंकलाय तो श्रीनाथ 11 पुनावळे संघाने. विजय संघाचे मात्र अभिनंदन. हार्डलक रुटनुलात क्रिकेट क्लब लवली टीम. काही हरकत नाही असं म्हणतात ना, नेक्स्ट टाइम इन बेटर टाइम. तर तुम्ही देखील मग पाहतो कौतुक करूया, चांगलं खेळला तुम्ही. तर जबरदस्त मॅच प्रेक्षकांना बघायला मिळाली. काय मॅच होती. सगळ्यात महत्वाचा की आफ्टरची भूमिका सचिन गवळीकडून पाहायला मिळाली. चला यानंतरची मॅच देखील आपल्याला स्टार्ट करायची. दोन्ही टीम्स आपण लगेचच फिल्डिंग सेट करून घ्या. यानंतरचा होणारा सामना न्यू गोल्डन बावधन विरुद्ध श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी. या 2 संघांमध्ये यानंतरचा होणारा सामना. तर विनंती असेल न्यू गोल्डन बावधन टीम, मला वाटतं तुम्ही टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे, तर आपण फिल्डिंग लगेच लावून घ्या. तर प्लेअर ऑफ द मॅच या किताबाकडे आपण जाऊयात आणि प्लेअर ऑफ द मॅच हा किताब जाईल 10 चेंडू मध्ये 31 धावा बनवणारा, 2 विकेट मिळवणारा, की फॅक्टर राहणारा सचिन गवळी ठरतो या मॅचचा हिरो.